आम्ही आलो आहे गजानन महाराज मंदिर येथे आळंदी. खूप सुंदर मंदिर बनवलेले आहे. तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. आळंदीपासून एकदम जवळ आहे. तर चला तुम्ही मंदिर दाखवते. पहा. नमस्कार मंडळी, कसे आहात? मनोज चंद्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला, आज आम्ही सकाळी लवकर उठल्यानंतर अचानक प्लॅन ठरल्यानंतर मग आता कुठं जायचं, तर आम्ही निघलो घरनं निघाल्यानंतर अचानक डोक्यात प्लॅन आला की चला आज आपण देवाचं दर्शन करूया. तर आम्ही निघाल्यानंतर मग गेलो आळंदीमध्ये. पाहू शकता तुम्ही आळंदीचं माऊलीचं दर्शन घेतलं. माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर मग चलो बोला आता काय करायचं. तर डोक्यात आलं तिथं आळंदीमध्ये एक मंदिर झालं गजानन महाराजांचं. एवढं सुंदर आणि खूपच अप्रतिम मंदिर बनवलेलं आहे. तर तुम्ही कधीही आळंदीला आले तर आळंदीपासून फक्त 1 किलोमीटर पण नाही आहे, 1 किलोमीटरच्या अलीकडच्या. तर तुम्ही या मंदिराला अवश्य भेट द्या. गजानन महाराज यांचं तिथे मोठं मंदिर झालं आहे. मंदिर खूपच सुंदर आहे. इथली रचना, इथलं कारिगिरी अप्रतिम. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर मन प्रसन्न होतं. तर तिथल्या गजानन महाराजांची मूर्ती जर पाहिली तर एवढी सुंदर आहे. सेम गजानन महाराज जसं शेवगावला आहे, शेगावला, त्याचप्रमाणे इथे मंदिराचे पावित्र्य त्यांनी ठेवलेलं आहे. तिथे तुमची राहण्याची सोयसुद्धा होऊ शकते. तिथे त्यांच्या रूम वगैरे आहेत. तुम्ही तिथे आल्यानंतर तुमचं बुकिंग करू शकता. आळंदीमध्ये आल्यानंतर मोठं असल्यानंतर मंदिराच्या जवळच रूम आहे. तिथे जेवणाची पण सोय त्यांनी चांगली केलेली आहे. तुम्हाला जेवण पण हवं असेल तर जेवणाची पण सोय आहे, नाश्त्याची सोय आहे. तर तुम्ही पुण्यामध्ये आले तर आळंदीला या. आळंदीपासून एकदम जवळ हे गजानन महाराजांचं मंदिर झालं आहे. तुम्ही आळंदीचं दर्शन घ्या, माऊलींना भेटा. माऊलींना भेटलं की तिथं जवळच ते शेगाव मंदिर आहे, शेगाव गजानन महाराजांचं. आणि तिथूनच तर थोडंसं पुढं आल्यानंतर साईबाबांचं मंदिर आहे. तर या तुम्ही पुण्यामध्ये आल्यानंतर, तुम्ही आळंदीमध्ये आल्यानंतर गजानन महाराजांच्या मंदिराला अवश्य भेट द्या. खरंच तुम्हाला खूप आवडणार आहे आणि खूपच सुंदर मंदिर आहे. तुम्ही या आणि बघा. मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोय सगळं मंदिर कसं आहे, कुठे आहे, काय. तुम्ही या आणि मंदिरामध्ये गजानन महाराजांचं दर्शन घ्या. तर चला पाहूया आता आपण ब्लॉग. बघा कसं वाटतंय. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा कसं वाटतं ते. खूपच सुंदर. कसं आहे? मस्त आहे का नाही? आवडलं का? जोरात बोल. गेले आपल्या खाली. काढ की फोटो तुझे. नको वर थांबा, आजी बरोबर फोटो काढायचा.
पहिल्यांदाच